नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, ऑनलाईन फ्रॉड, ऑनलाईन धोके, क्राईम हे आपण बघितलेलं आहे. ऑनलाईन फ्रॉड करून अनेकदा पैशांची लूट जनतेची केली जाते. ती आपण बऱ्याचदा बघितलेली आहे. मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते. पण हा आहे तर ऑनलाईन फ्रॉड, पण हा काही फसवून, म्हणजे तशा अर्थाने टेक्निकली फसवून, म्हणजे कुठलं तरी फाईल पाठवून त्यांचा ID पासवर्ड हॅक करायचा, हॅकिंग पद्धतीने हे केलेलं नाही. घटना आहे पुण्यातली. घटना आहे विश्वास संपादित करून दिलेल्या धोक्याची. एक उच्च शिक्षित इंजिनियर तरुणी, उच्च शिक्षित, चांगल्या सॅलरीवरती पुण्यात IT सेक्टरमध्ये मल्टीनॅशनल कंपनीत काम करते. मुलीचं वय साधारणपणे 25-26 वर्ष असेल आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तिचं करिअर चालू. लग्नाचं वय झालं. आता आपल्याला माहितीच आहे की मॅट्रिमोनी साईटवरती मोठ्या प्रमाणात आपल्या जीवनाचा जोडीदार शोधण्याची पद्धत आता सुरू आहे. मॅट्रिमोनियल साईटवरती या युवतीने आपला प्रोफाईल बनवला आणि योग्य जोडीदार शोधण्यास सुरुवात केली. योग्य जोडीदार शोधण्यास सुरुवात केल्यानंतर मग हळूहळू तिला रिस्पॉन्सेस मिळत गेले. वेगवेगळ्या दुसऱ्या युवकांकडनं आले. तिनेसुद्धा काही युवक जे तिला वाटले की यांना बोलून बघूया, त्यांना रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर तिला एका प्रोफाईलवरनं मेसेज आला. मेसेज होता रशियातील मॉस्कोमध्ये एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करणाऱ्या एका युवकाचा. या युवकाने तिला इंट्रोडक्शन दिलं स्वतःचं, कुठे काम करतो, काय काम करतो हे सर्व सांगितलं. युवतीला सुद्धा ती इम्प्रेस झाली की चांगलं प्रोफाईल आहे, चांगला व्यक्ती आहे म्हणून. तिने सुद्धा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. प्रतिसाद दिल्यानंतर मग दोघांमध्ये माहितीची देवाणघेवाण, सुरुवातीचं इंट्रोडक्शन, ओळख वगैरे सगळं झालं आणि हळूहळू मग त्यांनी एकमेकांशी संवाद करायला सुरुवात केली. संवाद करत असताना अर्थात आपापली परिस्थिती काय आहे, काय काम करतो, किती कमावतो, कारण कुठलंही लग्न जमवताना आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट सर्वात महत्त्वाची असते. आता मुलं आणि मुली दोन्हींच्या बाबतीत की प्रोफाईल काय आहे, किती कमावतात, सॅलरी, पगार वगैरे किती आहे, भविष्याची सुरक्षितता, हे सगळं तपासण्यासाठी या गोष्टींची माहिती घेतलीच जाते लग्न जमवताना. ते ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईटवरती सुद्धा घेतलं जातं. तिथं सुद्धा आपला प्रोफाईल, आपलं इन्कम काय आहे ते सगळं मांडणं आवश्यक असतं. ते एकमेकांचं माहिती करून घेतल्यानंतर त्यांनी एका मैत्रीला सुरुवात केली की आपण बोलत राहू आणि बघू पुढे काय होतं. हळूहळू त्यांच्यातला संवाद वाढला आणि समोरचा जो युवक होता, जो रशियातील मॉस्कोमध्ये मोठ्या पदावर काम करतो असं म्हणत होता, त्याने या तरुणीवरती पुण्यातल्या जाळं टाकायला सुरुवात केली. आधी चिकन्या चुपड्या गोष्टी करणं, इम्प्रेस करत राहणं सारखं सारखं, हे सगळं करायला त्याने सुरुवात केली. अर्थात लग्नाच्या वयात आलेली तरुणी जेव्हा तिला असं कोणी इम्प्रेस करतं, प्रेमाने बोलतं, लाडाने बोलतं, तिच्या मनाला चांगलं वाटेल अशा सगळ्या कृती करतं, तेव्हा अर्थात ती इम्प्रेस होते. कोणीही होईल, मुलंसुद्धा होतील. ती तरुणी इम्प्रेस व्हायला लागली आणि हळूहळू त्याने तिचा विश्वास संपादित केला. मित्रांनो, कुठलाही धोका बसण्याच्या आधी विश्वास संपादित झाला की धोका होण्याचे चान्सेस जास्त असतात. तसा विश्वास या व्यक्तीने त्या तरुणीचा संपादित केला. आधी त्याने पूर्ण माहिती काढून घेतली होती की ही कमावते किती, हिला सॅलरी किती आहे, हिच्याकडे शिल्लक पैसा किती आहे, हे सगळं त्याने बोलण्यामध्ये 2-4 महिन्याच्या काळात हे विश्वास तिचा संपादित करून तिच्याकडनं ही सगळी माहिती काढून घेतली होती. हळूहळू त्याला जेव्हा कन्फर्म झालं की हिचा आता आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे, कदाचित त्याने लग्नाचे प्रॉमिसेससुद्धा केले असतील, कदाचित आपण लग्न करूच असं सुद्धा फायनल केलं असणार आहे. एके दिवशी त्या तरुणाने हिला संपर्क केला आणि सांगितलं की माझ्या भयंकर छातीत दुखत आहे, मला हॉस्पिटलाइज केलं जात आहे. तरुणी घाबरली, कारण तिला ऐवान तो तरुण आवडायला लागला होता. कदाचित त्यांनी व्हिडिओ कॉलवरती बोलणं, फोनवरती बोलणं हे सगळं सुद्धा केलं असेल, तेव्हाच इतका विश्वास त्याने तिचा जिंकला होता.
तर त्याने संपर्क करून सांगितलं की माझ्या छातीत खूप दुःख होते, मला हॉस्पिटलाइज केलं जाते, इथले हॉस्पिटल्स खूप महागडे आहेत. ती म्हणाली म्हणजे मी काय करू आता, मी कशी तुमची मदत करू, काय करता येईल, मला काय करण्यासारखं आहे. यांनी सांगितलं माझी पगार अजून अकाउंटला क्रेडिट झालेली नाही, माझी सॅलरी अजून क्रेडिट झालेली नाही, हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी मला पैशांची आवश्यकता आहे. तरुणी ताबडतोब तयार झाली पैसे पाठवण्यासाठी आणि थोडके नाही तर तब्बल 4.5 लाख रुपये तिने त्याला एका सेकंदात पाठवले. आपण जसे 10 रुपये खर्च करतो तसे तिने एका सेकंदात 4.5 लाख रुपये त्याला पाठवले. त्यांनी एक बँक अकाउंटचे डिटेल्स तिला दिलेले होते आणि त्या अकाउंटवर या तरुणीने कुठलाही विचार न करता, कुठलीही जास्त चौकशी न करता तिने हे 4.5 लाख रुपये त्याच्या अकाउंटला पाठवून दिले. 4.5 लाख पाठवले. आता तिला वाटत होतं की याची ट्रीटमेंट होईल वगैरे. जसेच ते पैसे ट्रान्सफर झाले तसा या व्यक्तीचा फोन बंद, कुठलाही संपर्क नाही. सुरुवातीला तिला वाटलं की ठीक आहे, अंडर ट्रीटमेंट आहे म्हणून फोन कदाचित बंद असेल, पण तेव्हा तिने वारंवार प्रयत्न केला त्याला संपर्क करण्याचा, त्याच्याकडनं कुठलाही प्रतिसाद आला नाही. आणि तेव्हा या तरुणीला शंका आली की आपली फसवणूक तर झालेली नाही आहे. मग तिने विलंब न लावता पोलिसात धाव घेतली. सर्व पद्धतीने प्रयत्न केले त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा, पण त्याचा काही कॉन्टॅक्ट होईना. म्हणून मग तिने पोलिसांकडे तक्रार केली आणि आता पोलिसांकडनं डिजिटल पुरावे, तांत्रिक पुरावे, जे बँक अकाउंट दिलं होतं त्या बाबतीत सर्व पद्धतीने तपास करून तो फ्रॉड, तो फसवणूक करणारा, तो नेमका कुठला आहे, कुठे असतो, सध्या कुठे आहे, हे सर्व ट्रेस करण्याचं चालू आहे. मित्रांनो, ऑनलाईन कोणाच्या सांगण्यावरनं लाखो काय 1 रुपयासुद्धा कोणाला पाठवला गेला नाही पाहिजे. जेव्हापासून जोपर्यंत आपल्याला पूर्ण खात्री नाही की आपण कुठे पैसे पाठवतोय, तोपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार सोपे पण तितकेच जास्त रिस्की आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. जोपर्यंत बँकेच्या काउंटरवरती जाऊन पैशाचे व्यवहार होत होते तोपर्यंत बँकेतला पैसा कुठं जाणार नाही याची 100% खात्री होती. बँकेवर दरोडा पडला तरी तुमचा लॉस होत नाही, सरकार ते भरून देत असतं. पण बँकेच्या काउंटरवरती जितके व्यवहार सुरक्षित होते तितकेच जास्त तुमच्या ते मोबाईलवरती आल्यापासून ते तितकेच धोकादायक, रिस्की झालेले आहेत. ऑनलाईन फ्रॉड करणारे तऱ्हेच्या युक्त्या वापरतात. फक्त हॅक करूनच नाही, हॅक करून पैसे पळवणं ही एक गोष्ट, पण फोन करणं, मग तुमच्या पॉलिसीचे, तुमच्या ह्याची पॉलिसी होती, तुम्ही त्याचे नॉमिनी होता, ते पैसे तुम्हाला पाठवायचे, तुमचे हे द्या ते द्या असं करून सर्रास लूटमार, एक तांत्रिक पद्धतीने आणि एक आमिष दाखवून या पद्धतीने ही लूटमार चालू आहे. त्याचंच हे मोठं उदाहरण आपल्याला दिसून येतं आहे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.